नमस्कार मित्रांनो, चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो की महिला व बाल विकास विभाग म्हणजेच माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मित्रांनो नवीन GR आलेला आहे। आजची तारीख मित्रांनो 12/7/2024 आहे आणि आता 5-6 नमुन्याचे म्हणजे जसं की 7-8 नमुन्याचे नवीन बदल करण्यात आलेले मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेमध्ये। ते कोणते बदल आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासनाचा GR डाउनलोड करून तुम्हाला मी आता दाखवतो मित्रांनो। तारीख बघा 12/7/2024 आणि इथं माजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंमलबजावणी सुधारणेसह व्याप्ती वाढविण्याबाबत ओके। आता ही PDF आपण डाउनलोड करून घेणार आहे आणि PDF डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो आपण ते PDF ओपन करून आपले पूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो। बघा आता आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे मित्रांनो। चॅनलवर जर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होत राहतील। तर मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम दाखवतो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविण्याबाबत ओके। आता खाली जसं आपण स्क्रोल करतो मित्रांनो तर आपल्याला मित्रांनो सर्वात प्रथम इथं कुटुंबाची व्याख्या ही वाचणे खूप महत्त्वाचे मित्रांनो। सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील। कुटुंब म्हणजे काय मित्रांनो, याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले किंवा मुली याला कुटुंबामध्ये म्हणतात मित्रांनो, कुटुंब म्हणतात। म्हणजे जसं की उत्पन्नाचं सर्टिफिकेट काढायचं असेल तुम्हाला त्याच्यामध्ये कुटुंब प्रमुख नसते का, त्यानुसार मित्रांनो कुटुंब असं ह्याला कुटुंब म्हणतात। आता मित्रांनो 2 नंबरचा बदल काय मित्रांनो, नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही, त्यामुळे विवाहित नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेचं पत्नीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा ओके मित्रांनो। आता मित्रांनो जर नवीन जी महिला आहे मित्रांनो त्याचं लग्न जर झालेलं असेल मित्रांनो तर त्याच्यासाठी मित्रांनो त्यांनी नवीन नियम काढलेला आहे। ते नियम म्हणजे फक्त मित्रांनो की जसं की आपल्या आधार राशनमध्ये नाव लगेच लावता येत नाही, त्याच्यामुळे मित्रांनो पतीचं जर नाव राशन कार्डमध्ये असेल तर त्याचा आपण इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न दाखला म्हणून वापरू शकतात ओके। आता 3 नंबरचा बदल कोणता आहे मित्रांनो, 3 नंबरचा बदल मित्रांनो बघा 3 नंबरचा बदल मित्रांनो परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्य असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याचा पतीचे बघा कोणते डॉक्युमेंट 3 डॉक्युमेंट दिलेले मित्रांनो, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे मित्रांनो। जर महिला जर परराज्यातली असेल ओके, परराज्यातली जर महिला असेल त्याच्यासाठी मित्रांनो ती जर महाराष्ट्रातल्या पुरुषाबद्दल जर ती राहत असेल तर ते पुरुषाचेच डॉक्युमेंट तुम्हाला 15 वर्षापूर्वीचे द्यावं लागते, तेव्हा तुम्हाला ही ग्राह्य धरता येणार नाही। 3 नंबरचा बदल ओके। आता 4 नंबरचा बदल मित्रांनो कोणता आहे, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे। पहिले जमत नव्हते मित्रांनो, आता तुम्हाला पोस्टातले खाते सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे। बऱ्याचशा लोकांचे पहिले खाते पोस्टातले आहेत तरी बी त्यांना SBI बँकेचे किंवा दुसऱ्या ग्रामीण बँकेचे खाते उघडावे लागायला लागले होते, आता मित्रांनो पोस्टातले खाते सुद्धा तुम्हाला जमणार आहे ओके। आता 5वा बदल मित्रांनो, योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे। आता मित्रांनो अंगणवाडी सेविका जी आहे मित्रांनो तर ते काय करतायत, आता फॉर्म सध्या जमा करत आहे ओके। तर पहिल्या GR मध्ये म्हणलेलं होतं मित्रांनो की फोटोवर फोटो काढू नका। आता तुम्ही जर आपल्या अंगणवाडी सेविकेपाशी जर फॉर्म दिलेला असेल तर अंगणवाडी सेविकेला सुद्धा आपला आता फोटोवर फोटो सुद्धा काढता येणार आहे ओके। महिला जर जी लाभार्थी आहे त्याला स्वतः जर उपस्थिती नसेल सुद्धा ती फॉर्म अप्लाय करू शकते ओके। आता मित्रांनो भरपूर सोप्या पद्धतीचं फॉर्म केलेलं आहे मित्रांनो। आता तुम्हाला ऑनलाईन सेंटरवर जायची गरज नाही, स्वतः जर मोबाईलवर भरता येत असेल तिथं सुद्धा भरायची गरज नाही, डायरेक्ट पूर्ण फॉर्म भरून अंगणवाडी सेविकेपाशी द्या मित्रांनो, तुमचं ते फॉर्म पूर्ण अप्लाय करू टाकते आणि तुम्हाला पोचपाती किंवा स्क्रीनशॉट तुमच्या WhatsAppवर पाठवून देतात ओके। 6वा बदल मित्रांनो, सदर योजनेअंतर्गत नागरिक व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, CRP म्हणजे मदत कक्ष प्रमुख व CMM सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे ओके मित्रांनो। एवढे लोक तुमचा फॉर्म अप्लाय घेऊ शकतात आणि फॉर्म भरू शकतात
ओके, आता 7वा मुद्दा म्हणजे मित्रांनो जर तुम्ही खेडेगावामध्ये राहत असाल तर तुम्ही सर्वात प्रथम काय करा, आपले समजे डॉक्युमेंट जमा करून आपल्या अंगणवाडी सेविकेपाशी देऊन टाका. सर्वात सोपं पर्याय, कुठंच चौथी सुविधामध्ये जायची गरज नाही, कुठं नाही, तुम्ही सर्वात सोपं पद्धत तुम्हाला हीच आहे मित्रांनो. ओके, आता 7वा बदल मित्रांनो, व्हिडिओला स्किप करू नका आणि पडवायचा प्रयत्न करू नका मित्रांनो. तुमच्या लक्षात मी जसं समजून सांगणार ती लक्षात येणार नाही. ओके, आता 7वा बदल मित्रांनो, केंद्र शासनाने विविध शासकीय योजनेचे लाभ PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनेमधील उदाहरणार्थ PM किसान, पोषण, मनरेगा, PM स्वनिधी, JSY, प्रधानमंत्री पुन्हा मग PMMVY व अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्याचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थी केवळ डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यास त्याचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झालेले असल्याचे सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा. ओके मित्रांनो, लक्षात आला? जर लक्षात आले नसेल तर व्हिडिओला पॉज करा, स्टॉप करा आणि व्हिडिओ मी जी तुम्हाला इथं दाखवायला लागलो मित्रांनो ते वाचून घ्या, एकदा तुमच्या लक्षात येऊन जाईल. 8वा मित्रांनो बदल काय मित्रांनो, गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यांच्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थीची नोंदणी करण्यात यावी. ऑनलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावे. ओके, आता मित्रांनो ही तुमच्या लक्षात आलं मित्रांनो. आता 9वा मुद्दा, ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी. सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण करण्यात यावे. तसेच द्वितीयक डुप्लिकेट टाळण्यात यावी. ओके, आता 10वा मित्रांनो, शासन निर्णय 5/7/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ व ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्ड व स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती आता वर्ग महानगरपालिकेपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात यावी. ओके, आता 11 नंबरचा मुद्दा मित्रांनो, तालुका वार्ड स्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्याची निवड करून, ही महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो बघा. 11 नंबरचा, तालुका वार्ड स्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्याची निवड करून लाभार्थीची अंतिम यादी प्रसिद्ध करावी. जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात यावे. ओके, आता मित्रांनो आपले जी फॉर्म आहे कोण अप्रूव्ह करणार आहे तर ही तालुका वार्ड स्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्याची निवड करून लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध करावी. जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे. ओके, आता 12वा मुद्दा मित्रांनो, नागरिक व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटन, CRP मदत कक्ष प्रमुख, CMM, पुन्हा आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेविका व आपले सरकार सेवा केंद्र यांच्या लाभार्थी अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थीचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलद्वारे प्रति यशस्वी पात्र लाभार्थीचे नोंद झाल्यावर सक्सेसफुल ऑनलाईन अपडेशन फॉर बेनिफिशरी ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहेत. ओके, सदर शासन निर्णय 11/7/2024 रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
बघा मित्रांनो, आता तुम्हाला मी जी आर पूर्ण वाचून दाखवलेली आहे. आत्ता जी आर मित्रांनो आलेला आहे आणि त्या जी आरमध्ये पूर्ण माहिती तुम्हाला मी वाचून दाखवलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर जी आर जर सविस्तर वाचायचं असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक जी आर डाउनलोड करू शकतात आणि तो जी आर सविस्तर वाचू शकतात. जर मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, काही समजलं नसेल तर मला कमेंट करा. कमेंटमध्ये तुम्हाला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन. आणि हा व्हिडिओ मित्रांनो आपल्या मित्रापासून, आपल्या पाहुण्या राष्ट्रापासून शेअर करा, कारण त्यांनाच असेच व्हिडिओ, महत्त्वपूर्ण व्हिडिओ त्यांना दररोज भेटत राहतील. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा सांगा. ओके मित्रांनो, आजच्यासाठी मित्रांनो इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.